आवाज मानदेशाचा। विद्यार्थ्यांनो, आकाशाला गवसणी घालण्यासाठी जीवनात नेहमी उच्च ध्येय ठेवा। म्हसवड सारख्या ग्रामीण भागात क्रांतीवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील शैक्षणिक संकुल असून या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकाष्ठा करून स्वतःची चांगली ओळख निर्माण करा, असे आवाहन केंद्रीय सेवेतील आयकर उपायुक्त सचिन मोटे यांनी म्हसवड येथे केले आहे। क्रांतीवीर शैक्षणिक संकुल संचलित क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज म्हसवड आणि क्रांतीवीर इंग्लिश मीडियम CBSE स्कूल म्हसवड येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयकर उपायुक्त मुंबई सचिन मोटे उपस्थित होते। अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजित बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, हनुमंत मोटे, संदीप पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आयकर उपायुक्त सचिन मोटे म्हणाले, जीवनात नेहमी सकारात्मक राहा, उच्च ध्येय ठेवा, ध्येय प्राप्तीसाठी जिद्द चिकाटी बाळगा, अवांतर वाचनाची सवय लावून घ्या, अभ्यासाबरोबरच खेळामध्ये सुद्धा सहभागी राहा, थोरा मोठ्यांकडून प्रेरणा घ्या, ताणतणावापासून दूर राहण्यासाठी वाचन लेखन करून खेळात सहभागी व्हा, स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी स्वतःवर प्रेम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, प्रत्येकाला अधिकारी होणे जमले नाही तरी किमान चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्नशील राहा। मान तालुका आणि आटपाडी तालुक्याची नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती सारखीच आहे। या ठिकाणचे अनेक विद्यार्थी केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगामध्ये घवघवीत यश मिळवत आहेत आणि विद्यार्थ्यांकडून प्रेरणा प्रोत्साहन घेण्याचे आवाहन मोटे यांनी केले। घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करा, तुमची शालेय युवा पिढी खूप नशीबवान आहे। तुम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत। संगणक, मोबाईल तसेच AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून तुम्ही सर्व गुण संपन्न झाले पाहिजे, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले। मान तालुक्यासारख्या ग्रामीण भागात विश्वंभर बाबर आणि सुलोचना बाबर यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांसाठी CBSE शिक्षण प्रणाली क्रांतिकारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। क्रांतीवीर शैक्षणिक संकुल आगामी काळात क्रांतिकारी आदर्श ज्ञान मंदिर बनेल असंही सचिन मोटे यांनी सांगितलं। यावेळी कृषीरत्न विश्वंभर बाबर यांनी प्रास्ताविक करून संस्था रौप्य महोत्सवी कालावधीत कार्यरत असल्याचं सांगितले। या निमित्ताने त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच संस्थेअंतर्गतच्या विविध शाखांची माहिती तपशीलनिहाय उपस्थित मान्यवरांना दिली। प्रमुख पाहुणे सचिन मोटे यांचा सन्मान विश्वंभर बाबर आणि ॲडव्होकेट इंद्रजित बाबर यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी व्यक्त केले। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।